घाईते म्हणून थोडीशी अशीच क्लीन करतोय. म्हणजे हा रस्ता तो आहे जो आपण प्राऊडली बोलायचो की या रस्त्याने आपण लवकर पोचतो. काकांना माझ्याबद्दल काय वाटलं काय माहिती, मला वाटतं ॲप्रिशिएट केलं त्यांनी. हे आईच्या गावात डब्याचा एवढा खडखड आवाज येतो. आईची रे, कळशी ठेवली आहे मी व्हिडिओ पोस्ट करण्याच्या बाबतीत. मला समजत नाही काय टी परमिटवाले जे असतात, 4 व्हीलरवाले आणि हे जे ऑटोवाले, म्हणजे काय कळत नाही. तुमची जेलसी आहे का? बाईक फटकन निघून जाते तर आम्ही नाही जाऊन देणार. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. निघालो आपण ऑफिससाठी. तर बाईक क्लीन करून मग निघूया. घाईते म्हणून थोडीशी अशीच क्लीन करतोय. काय ठेवतोय मी, काय बावचळल्यासारखं करतोय. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. चला तर निघालो आपण आणि शेवटचे काही दिवस आहेत या सोसायटीमध्ये आपले. नंतर आपण दुसरीकडे शिफ्ट होणार आहोत. तर रस्ता थोडासा चेंज होणार आहे. बाकी इथून तर सेम राहील सगळं. इथून एवढी ट्रॅफिक आहे तर जायचं कुठून? नाही, इथूनच जाऊ. आई शपथ, पुढे एक बस अडकली. अरे आज तर म्हणजे तसं बघायला गेलं तर आज ट्रॅफिक नसायला हवी होती, कारण आज एक बँक हॉलिडे आलाय. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, खूप ट्रॅफिक आहे. इथं पूर्ण रस्ता जाम आहे. ऑटोवाले ब्लॉक करणार आहे आता पुढे जाऊन. अरे हॉर्न दे त्याला. अच्छा ती आहे. लेडी ऑटो ड्रायव्हर पण असंच झालेत मला असं वाटतंय. पुढे जायला पाहिजे की नाही आपण? पूर्ण जॅम, पूर्ण. म्हणजे हा रस्ता तो आहे जो आपण प्राऊडली बोलायचो की या रस्त्याने आपण लवकर पोचतो. या रस्त्याची हीच खासियत आहे. एकदा इथे ट्रॅफिक लागली की पूर्ण वाट लागून जाते, एवढी ट्रॅफिक होते. हां या ऑटोवाल्यांचं काय करायचं रे. जा, त्याला राहतच नाही मगासपासून. मी काय मंद आहे काय? घाल तिथे. काका ट्रॅफिक खाली करतायत, नाही तर यांच्यावरले फाईन मारले असते काकांनी. काकांना माझ्याबद्दल काय वाटलं काय माहिती, हात वगैरे लावून मला वाटतं ॲप्रिशिएट केलं त्यांनी. एवढ्या ह्याच्यातच मी घामाघूम झालो रे. बापरे, त्या छोट्या टेम्पोमध्ये लॅम्बोर्गिनीचं इंजिन होतं. काय आहे का इकडे? अच्छा, म्हणून तर. नाही तर या रस्त्याला कसली असणार आहे ट्रॅफिक. A few moments later. जावा, ट्रॅफिक जाम करा पुढे जाऊन. लेडी पण बघा ती. जायला रे, मस्त एकदमच भारी. अक्कल बघायची एवढ्या हंडे आजीचा. मला वाटतं ना मुंबईतून जर ऑटोवाले हे तो लेटेस्ट न्यूज है. काय सुकून वाटतंय सावलीत येऊन. नो ट्रॅफिक, नो नथिंग. हे आईच्या गावात बोललो ना, रस्त्यावर सगळे खुनशी आहेत. म्हणजे त्याला युटर्न नाही घेऊन दिला तो, आडवा नाही जाणार तुम्हाला. त्याला आडवंच नव्हतं जायचं. म्हणजे आडवं जाऊ द्यायचं नव्हतं. सॉरी, काय लोक आहेत यार, सिरियसली. एक नग भेटतात ना रस्त्यावर. ट्रॅफिकमुळे लेट झाले यार. अजून टार्गेट वेगळं होतं माझं पोचायचं. शिकून अनपड काय असतात तर हे असतात. बात तो सही है. कालचे ते बसवाले भेटले ना, त्याला मजा येईल. काल मी ॲक्च्युली कॅमेरा नव्हता लावला आणि ते बसवाले काका ना, म्हणजे असे मला वाटतं खुनशी लोकांमध्ये पण ना असं एक हे असेल, लेवल असतील. कारण ना त्यांनी जाऊनच नाही दिलं मला. म्हणजे जाऊन दिलं नाही इन द सेन्स, ही अशी रिक्षा उभी आहे, मी असं बाजूने जाऊ शकत होतो. त्यांनी लिटरली कट टू कट चालवत होते आणि मी त्यांना असा हॉर्न देतोय. हे बघा, ही कशी सिच्युएशन आहे, अशीच सिच्युएशन. आता यांनी जागा सोडली, तर काल तर जागाच सोडत नव्हता. आणि लिटरली त्या गोष्टीवर म्हणजे भांडण होऊ शकत होतं, पण मी पण जाऊ दे बोललो आणि मला एवढी स्पेस पण नव्हती. तो लिटरली ॲक्शन करत होता आतून अशा. आता हे मला काही कळालं नाही की गोट्या खेळण्यावरून काय कसे असतात यार लोक. तर त्यातले सर्वोच्च पार असं एकदम म्हणजे अल्ट्रा प्रो मॅक्सवाले खुंची होते. ते जे कोण होते काका. ॲक्च्युली रील शूट करत होतो मी, सो त्यासाठी कॅमेरा जरा वर्टिकल केलेला. अच्छा, रीलमध्ये पण थोडा कॉन्टेंट टाकायला लागतो.
ये बड़ी अच्छी बात कही आप. त्यासाठी जरा मधला पॅच मी जरा स्किप केला. रीलवरून आठवलं, तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता आणि फॉलो पण करू शकता इंस्टाग्रामवर. दोन्हीकडे आय डी सेम आहे, कुणाल राईडवर्स करून. यूट्यूबवरती कुणाल के कॅपिटल, राईडवर्समध्ये R आणि V कॅपिटल, कुणाल राईडवर्स. आणि इंस्टाग्रामवर कुणाल _ राईडवर्स इकडे लिहिलं आहे. याचा थोडा फायदा झाला आहे मला. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एक मुलगा मला विचारत होता की नवीन चालू केलं आहेस का, मी तुझी स्टोरी टाकतो वगैरे. त्याने बोलला ना, तीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येकजण आपापल्या गोष्टींमध्ये बिझी असतो. त्याने जागेवर सबस्क्राईब फॉलो वगैरे केलं मला. ठीक आहे, स्टोरी नाही टाकली काय प्रॉब्लेम नाही, पण तेच आहे की ते बोलला, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. हे लावल्याचा थोडा फायदा पण आहेच नाही म्हटलं तरी. किती सुकून आहे यार इथे बाईक चालवण्यात. लांबच्या लांब असे मस्तपैकी रस्ते पाहिजेत, दोन्ही साईडने झाडं पाहिजेत. 1000 किलोमीटर असे पार होतील. थंड एकदम वातावरण, शांतता. आतमध्ये सिनरी अशी की पिक्चरच्या शूटिंगसाठी बेस्ट. मला वाटतं आज फक्त बँकवाल्यांनाच हॉलिडे, इतर लोकांना नाही आहे. कारण रस्त्यावर आहे गर्दी. मी विचार केलेला घरून निघताना की नेहमीप्रमाणे आज पण म्हणजे हॉलिडेजच्या दिवशी मी जरा लवकर पोचतो, ट्रॅफिक कमी असेल रस्त्यावर या हिशोबात. पण आहे फक्त बँकवाल्यांना सोडून सगळे आहेत. तो मुलगा थोडा बावचळला असं मला फील झालं. ऑब्व्हियसली होणार, पण माझी एक ट्रिक इन द सेन्स एक सेन्स आहे की जेव्हा का असे रस्ते येतात ज्याला जोड रस्ते असतात, तिकडे थोडी कमीच ठेवायची स्पीड. तुम्हाला नाही माहिती ना कोणी कधी बाहेर येईल, आत जाईल, लफडे होऊ शकतात ना त्याच्यामुळे. डब्याचा एवढा खडखड आवाज येतो, ऐकशी रे. दुःख होतं माहिती आहे जेव्हा आपल्या बाईकमधून असे काय आवाज येतात ना. पुढच्या 4-5 दिवसात मला ते क्लिअर करायलाच लागणार आहे. आणि असा चिखलाचा रस्ता आल्यावर माझी पूर्ण फाटते, जे सीन झालेत त्या गोष्टींमुळे याच रस्त्याला. असं वाटतं आत्ता बाईक स्किड करेल. रोजप्रमाणे आज पण पोचलो आहे लवकरच. म्हणजे ती एक ट्रॅफिक सोडली तर मला कुठे ट्रॅफिक नाही मिळाली. ऑलमोस्ट आपण पोचलो आहे आपल्या ऑफिसजवळ. यूट्यूब आणि इंस्टाचं मला अल्गोरिदम एवढं काय क्लिअर नाही झालं आहे, तरी मी माझ्या साईडने तर ट्राय करतो आहे गोष्टी, पोस्ट करतो आहे गोष्टी. कळशी आहे माझी जरा. कळशी व्हॉट कळशी ब्रो, द सातत्य. हां, म्हणजे तेच कन्सिस्टन्सी. अच्छा, कन्सिस्टन्सी. तो मेम बघितला म्हणून मला ते असं बोलावं असं वाटलं. कळशी ठेवली आहे मी व्हिडिओ पोस्ट करण्याच्या बाबतीत. तुम्ही लोक जे बघता ते सबस्क्राईब करत नाही, म्हणजे मला असं जरा असं वाटतं कुठे चुकतं आहे आपलं. 2-4 सजेशन ऑलरेडी आलेले आहेत. आता गोष्ट पण अशी झाली की सेम रस्ता होतो आहे, पण रस्त्यावरच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत ना, हे पण मला समजून घ्या. गरमी असल्यामुळे मी कुठे जात पण नाही आहे फिरायला, कारण ओव्हर गरमी, खूप ओव्हर जास्त. म्हणजे बात तो सही है. मॉर्निंगचा टाईम आहे आणि आत्ता ऑलरेडी 36-38 डिग्रीज दाखवत आहेत. तुम्ही समजू शकता याच्यातून. गाडी बंद पडते माझ्याकडून. म्हणजे मला ना असं कायच बोलायचं ना. आता 4 व्हीलरवाल्याने अशी लावून ठेवलेली गाडी तर काय करायचं. बाईकवाले निघून जाऊ शकतात, पण मला समजत नाही काय टी परमिटवाले जे असतात 4 व्हीलरवाले आणि हे जे ऑटोवाले, काही बसवाले, म्हणजे काय कळत नाही. तुमची जेलसी आहे का, बाईक फटकन निघून जाते तर आम्ही नाही जाऊन देणार. बाईकवाले मग चढतात तुमच्यावर. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मस्त काका, रस्ता आपला ते नाही का लोळत चाला असं घसपटत. काय ऐकलं बघा, बोललो मी जसं बँक हॉलिडे ते पूर्ण क्लिअर आहे. ही बँक आहे, बँक क्लिअर. आम्ही चाललो वरती. आजसाठी एवढंच होतं. काही वाटलं इंटरेस्टिंग तुम्हाला? मला तर वाटलं खूप साऱ्या गोष्टी. मी तर लाईक केला असावा. तुम्ही बघा लाईक करायचं की नाही. मी तर माझे व्हिडिओ लाईक करतो. मी नाही करत, मी करून घेतो. अब आहे ना लाईन पे. तुम्ही पण करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुन्हा एकदा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. चला भेटू. ते इथे गोरेगाव त्या गावामध्ये तिकडे आरे कॉलनी. हां हां काय बोलले का, काय समजलं नाही. चला.